थोडंसं स्टान्सबद्दल शिकूया. बॅटिंग करत असताना आज टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगले चांगले बॉलर येतात. त्यांना कशाप्रकारे आपण स्टान्समध्ये खेळू शकतो हे थोडक्यात आपण जाणून घेऊ. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृष्णा मुंडे क्रिकेट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण टेनिस क्रिकेटमध्ये स्टान्स आणि ग्रिप याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. जितकी मला माहिती आहे ती आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न करेल. कृपया सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि बघायचं आहे. तुम्ही पाहू शकता, नॉर्मली आपण बॅटचं ग्रिप जे आहे सर्वांना कोणी असं पकडतं, कोणी समोर पकडत असतं. ज्यावेळेस तुम्ही बॅटचं ग्रिप या प्रकारे पकडता, ज्यावेळेस तुम्ही एकदम तुमचा डावा हात जो आहे तो ग्रिपवर एकदम पॅक असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला शॉर्ट बॉल आहे तो मारण्यासाठी खूप चांगली मदत होते. आणि त्याचप्रकारे जर तुम्ही थोडासा वर पकडला ग्रिप एवढा डिस्टन्स ठेवून असा, तर तुम्ही इझिली बॉलला मिडल करू शकता. सर्कलमध्ये, पॉवर प्लेमध्ये याचा खूप उपयोग होतो. ज्या प्रकारे आपण असं वर थोडासा ग्रिप पकडतो तर दोन्ही हाताची मुवमेंट आपली सगळीकडे होते. तर असा ग्रिप पकडल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. आणि स्लॉग ओव्हर्समध्ये तुम्ही असा ग्रिप पकडू शकता, जेणेकरून तुम्हाला स्ट्रॉंग हँडलचा आपल्याला फील येतो आणि मोठे मोठे शॉट सिक्स मारण्यासाठी त्याची मदत होते. बघू शकता, आपण क्रीजमध्ये उभे आहेत. समजा एखादा बॉलर एकदम चांगल्या प्रकारे यॉर्कर वगैरे मारत असेल तर त्यावेळेस तुम्ही डीप क्रीजमध्ये येऊ शकता. डीप क्रीजमध्ये आल्यानंतर तुम्हाला कव्हरला पण खेळता येईल. हेलिकॉप्टर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हेलिकॉप्टर पण काढू शकता. आणि डीप क्रीजमध्ये थांबण्याचा फायदा तुम्हाला एक 2-3 सेकंड जास्त वेळ भेटतो, त्यामुळे तुम्हाला इझिली फुल शॉट खेळता येतो. डीप क्रीजमध्ये थांबण्याचे फायदे आहेत. आणि जर तुम्ही सुरुवातीला नव्या बॉलवर खेळत असाल तर तुम्ही स्क्रीनच्या थोडं समोर पण येऊन खेळू शकता, जेणेकरून तुम्हाला सर्कल इझिली क्लिअर करायला चांगला टाईम भेटतो आणि तुम्ही बॅटवर चांगला बॉल घेऊ शकता. तर मॅचच्या सिच्युएशननुसार जशी जशी तुम्हाला चेसिंग करायची असेल तेवढं तुम्ही डीप क्रीजमध्ये जाऊन जर खेळलात तर तुम्हाला अजून फायदा भेटू शकतो. तर मित्रांनो, हा आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सर्वांनी कमेंटमध्ये कळवा. शेअर करा. आपल्या कृष्णा मुंडे क्रिकेट या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अजून अशीच क्रिकेटबद्दलची जेवढी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. सर्वांचं सहकार्य राहू द्या. थँक्यू.